नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चे ऑलमोस्ट सगळे पेपर झालेले आहेत. आता 2 ऑप्शनलचे पेपर बाकी आहेत. 2026, 27 आणि त्याच्या पुढे तयारी करणाऱ्यांसाठी या पेपरमधून आपल्या प्रिपरेशनला कशी डायरेक्शन असायला पाहिजे, नक्की कशावरती फोकस करायला पाहिजे याची आयडिया येते. त्या दृष्टीने या 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या सर्व पेपरचे आपण डिटेलमध्ये आता विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण 2 टप्प्यांमध्ये किंवा 2 प्रकारे आपण करणार आहोत. एक, या पेपरच्या बेसिसवरती प्रत्येक पेपरवरती काय प्राथमिक निरीक्षणे होती, नक्की कशा प्रकारे पेपर फ्रेम केला गेलेला आहे, आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नावरती डिटेल डिस्कशन, अपेक्षित उत्तर काय पाहिजे होतं, कसं लिहिलं असतं तर जास्तीत जास्त मार्क मिळाले असते. सो जे पुढे याच्या पुढे प्रिपेअर करणार आहेत त्यांना एक चांगली दिशा अभ्यासाची याच्यातून मिळू शकते. आज आपण पहिल्यांदा निबंधाच्या पेपर पासून सुरू करणार आहोत. पहिली एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आणि 250 मार्काचा निबंधाचा पेपर हा चॅलेंजिंग होता. आपण सतत सांगत होतो की 250 मार्काचा निबंधाचा पेपर हा डिसिसिव्ह राहणार आहे, गेम चेंजर राहणार आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इतरांपेक्षा जास्त मार्जिन घेणं शक्य आहे. त्या दृष्टीने आपण तयारी सुद्धा करून घेतली होती. कोणत्या थीम्स वरती एसे येऊ शकतात याच्या दृष्टीने आपण काम पण केलं होतं आणि त्या थीम्स इथे रिफ्लेक्ट झालेल्या आहेत. तर त्या आपण घेतलेल्या टेस्ट सिरीज मधून आपण डिस्कस केलेल्या याच्यातून कोणते एसे आले वगैरे हा पर्पज नाहीये. बघा, एक लक्षात घ्या, शिक्षकाचं काम काय असायला पाहिजे, तर मी केलेलंच येणार किंवा मी केलेलंच आलं असं ज्यांचं म्हणणं आहे, त्यापेक्षा पेपर कसाही येऊ द्या, आपण जे काही करणार आहोत त्याच्या बेसिसवरती तुम्ही करेजियसली आणि योग्य प्रकारे तो पेपर हँडल करू शकता, अशा प्रकारची विद्यार्थ्यांमध्ये ॲबिलिटी डेव्हलप करणं हे काम शिक्षकाचं असायला पाहिजे. सो कोणत्याही प्रकारे मी कोणते टॉपिक घेतले होते, कोणतं कंटेंट प्रोव्हाइड केलं होतं याचे डिस्कशन मी या व्हिडिओज मध्ये करणार नाहीये. एक एक टॉपिक आपण एसेचा घेणार आहोत, त्याच्यामध्ये कशा प्रकारे विचार करणं अपेक्षित होतं, त्या एसेला कशा प्रकारे ऑर्गनाइज करणं गरजेचं होतं आणि त्यात काय लिहायला पाहिजे होतं हे आपण बघणार आहोत. 8 निबंधाचे जे विषय आहेत ते 8 विषय आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. याचा फायदा तुम्हाला होणार आहे की निबंधाकडे बघण्याची दृष्टी विकसित होणार आहे. एखाद्या निबंधाच्या विषयाकडे कसं बघायला पाहिजे, कशी थॉट प्रोसेस डेव्हलप करायला पाहिजे, आणि विशेष म्हणजे तुम्हाला या 8 डिस्कशन मधून एक चांगलं कंटेंट पण तुमच्या पुढे एसे जे तुम्ही लिहिणार आहात त्याच्यासाठी प्रोव्हाइड होणार आहे. तर नीट हे व्हिडिओ बघा. सोबत तुमची नोटबुक किंवा एक एसे साठी जर तुम्ही काही डायरी किंवा नोटबुक केलेली असेल तर ती ठेवा. त्यातून तुम्हाला काम चांगले पर्स्पेक्टिव्ह आणि चांगलं कंटेंट निश्चितपणे मिळेल. आज आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या टॉपिक पासून. सेक्शन ए मध्ये जो 125 मार्काला 4 पैकी 1 निबंध निवडायचा होता, त्याच्यामध्ये आपण सांगितलेली थीम जी होती महिलांची, वुमेनची, त्याच्यावरती एसे आहे. तो एसे आहे, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमेन इन सोसायटी इट इज इसेन्शियली टू चेंज देअर माइंडसेट. अतिशय सुंदर आणि विचार प्रवर्तक असा टॉपिक एमपीएससीने विचारलेला आहे. एमपीएससीचे एसेचा पेपर असेल, बाकीचे जीएसचे पेपर असतील, ओव्हरऑल पेपरचा स्वरूप बघता जी शंका होती की पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे, यांना हँडल होणार आहे का वगैरे, ऍटलिस्ट क्वेश्चन पेपरच्या बेसिसवरती एमपीएससीने कौतुकास पात्र आहे. काही ठिकाणी त्या पेपरच्या वेळेला आपण बघू की बेटर काहीतरी करता आलं असतं, खास करून इथिक्सच्या केस स्टडीच्या बाबतीमध्ये वगैरे, पण स्टील पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असताना त्यांनी फार आपल्याला तक्रारीसाठी वाव दिलेला नाही. हे सुंदर टॉपिक आहे बघ. स्त्रियांचं समाजातील दुय्यम स्थान जर नाहीसं करायचं आहे तर त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमेन इन अ सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, समाजाची विचार शक्ती वाढवली पाहिजे वगैरे, त्याच्या आधी महिलांनी स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे, असं हा एमपीएससीचा टॉपिक म्हणतो. आपण ना एसेच्या टेस्टला, एसेच्या डिस्कशन मध्ये एक टॉपिक सतत घेत असतो, तो आहे एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन इन इंडिया इज अ मिथ. भारतातील महिलांचं सक्षमीकरण हे एक मिथक आहे. ते डिस्कस करताना मी सतत सांगायचो की सक्षमीकरण मिथक आहे, याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असा आहे
की महिलांनाच भारतातील सक्षम व्हायचं आहे का, हा खरा आजच्या काळातला प्रश्न आहे. सावित्रीच्या लेखी आता खूप झालं ना, त्याच्या पलीकडे आपण काही करणार आहोत का नाही याचा विचार व्हायला पाहिजे. महिलांची मानसिकता बदलणं, त्यांच्या स्वतःविषयीची आणि समाजाकडे बघण्याची, या दोन्ही गोष्टींची गरज आहे. त्या दृष्टीने हा टॉपिक आहे. आपण बघणार आहे की या टॉपिक मध्ये काय लिहायचं आहे. ते बघण्याच्या आधी या टॉपिकचे साधारणतः पर्स्पेक्टिव्ह काय होते, डायमेन्शन काय होते, या टॉपिकला कसं डिवाइड करायला पाहिजे होतं आणि कुठल्या फ्लो मध्ये लिहायला पाहिजे होतं हे बघायला पाहिजे. बघा, टॉपिक आला की एक सिंपल अप्रोच सांगितला जातो की त्या टॉपिकला कसं बघा, हिस्टॉरिकल वेनी बघा, त्याच्याकडे सोशल इकॉनॉमिक डायमेन्शननी बघा. हे सगळे टॉपिकला डिकोड करण्याचे मेकॅनिकल अप्रोचेस आहेत. एक चांगला फिलॉसॉफिकल थॉटफुल टॉपिकला तुम्ही एकदम यांत्रिकपणे बघताय असं त्याचा अर्थ होतो. आपल्याला टॉपिकला त्याच्या मेरिट वरती बघायचं आहे. ही एक्सरसाइज आपण एसीच्या बॅच मध्ये सतत करतो की या टॉपिकला त्याच्या मेरिट वरती कसं डिकोड करायचं. सो या टॉपिक मध्ये पहिल्यांदा काय लिहायला पाहिजे होतं, दुसऱ्यांदा काय लिहायला पाहिजे होतं, तिसऱ्यांदा काय लिहायला पाहिजे होतं, चौथ्यांदा काय लिहायला पाहिजे होतं, हे या टॉपिकच्या बेसिस वरती आपण ठरवणार आहोत. तर बघा, टॉपिकला डिकोड एसे मध्ये करायचं असेल ना, तर त्याचे पर्स्पेक्टिव्ह टॉपिक मध्येच असतात हे लक्षात घ्या. बघा, पहिल्यांदा आपल्याला काय दाखवून द्यायचं आहे एसे मध्ये, महिलांचं समाजामध्ये सेकंडरी स्टेटस आहे. स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, दाखवून द्यावं लागेल. सो आपला पहिला पर्स्पेक्टिव्ह किंवा ज्याच्यावरती आपण सुरुवातीला इलॅबोरेटली एसे मध्ये लिहिणार आहोत ते आहे स्त्रियांचे समाजातील दुय्यम अथवा सेकंडरी स्टेटस. हे कसं आहे, दुय्यम स्थान का आहे, कसं दुय्यमत्वाने वागवलं जातं, सेकंडरी स्टेटस दिलं जातं, याच्यावरती इलॅबोरेटली बोलावं लागणार आहे. एक फेमिनिस्ट स्कॉलर सिमन द बुआर तुम्हाला माहित असतील, PSR ऑप्शनल असेल किंवा सोशलॉजी ऑप्शनल असेल, अनेक ऑप्शनल मध्ये पण त्यांचा रेफरन्स येतो. सेकंड सेक्स नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्यांच्या टायटल वरूनच हे दिसतं बघा की आपण महिलांना हे दुय्यमत्व देतो, एक सेकंडरी स्टेटस देऊन टाकलेला आहे. तर सेकंड सेक्सचा रेफरन्स या एसेच्या कंटेंट मध्ये निश्चितपणे आला असता. महिला जन्माला येत नसून त्यांना समाज तशा प्रकारे निर्माण करतो की वुमन इज नॉट बॉर्न बट वुमन इज मेड सो, अशा प्रकारचं त्यांचं जे वाक्य आहे ते सेकंड सेक्स मधलं वाक्य पॉप्युलर आहे. सो पहिला पर्स्पेक्टिव्ह असायला आपल्याला की महिलांचं समाजातील दुय्यम स्थान दाखवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाखवून द्यायचंय की महिलांची मानसिकता का बदलली पाहिजे. एकदा आपण दाखवून दिलं की समाजातील दुय्यम स्थान महिलांना दुय्यम स्थान आहे, त्याच्यानंतर महिलांचीच मानसिकता का बदलायची याच्यावरती लिहायला लागेल. बघा, हे अल्टिमेटली सगळे पर्स्पेक्टिव्ह मी एका खालोखाल एक मांडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक फ्लो मध्ये आपण ते लिहितोय, त्याने एसेला एक वन पीस असा स्वरूप प्राप्त होणार आहे. काहीतरी असं फ्रॅगमेंटेड लिहिलंय, पॅचवर्क सारखं आठवलंय तसं लिहित गेलोय असं ते होणार नाहीये. तिसरं गोष्ट आपल्याला लिहायची, बघा आपण काय लिहिलं, महिलांची मानसिकता का बदलण्याची गरज आहे. तिसरा अप्रोच किंवा तिसरा पर्स्पेक्टिव्ह पाहिजे, महिलांनी आपली मानसिकता कशा पद्धतीने बदलली पाहिजे, हाऊ हा ऍड्रेस करायला पाहिजे. मानसिकता कशी बदलली पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान दाखवून देतोय आपण. ते दुय्यम स्थान दूर होण्यासाठी महिलांची मानसिकता बदलणं का गरजेचं आहे. तिसरं, मानसिकता कशा पद्धतीने बदलली पाहिजे. आता चौथा पर्स्पेक्टिव्ह आपण मांडणार आहोत, तो म्हणजे फक्त मानसिकता बदलल्याने बदल होणार आहेत का, ही वेगळी अशी पूरक परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे भारतातील महिलांचं सक्षमीकरण, वुमन एम्पॉवरमेंट, याचा संबंध इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटशी असतो. जोपर्यंत महिला डिपेंडंट आहेत, दुसऱ्यांवरती अवलंबित्व असलेल्या आहेत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही. हे लक्षात घेऊन त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. मग फक्त मी मानसिकता बदलली आणि आर्थिक सक्षमीकरण झालेलं नाहीये, समाजातील परिस्थिती बदललेली नाही, तर त्याचा पण काही फायदा होणार नाहीये. तर मग पुढचा प्रश्न, पुढचा पर्स्पेक्टिव्ह मी उपस्थित करेन
फक्त मानसिकता बदल होणार आहे का, त्यांचं दुय्यम स्थान दूर होणार आहे का? आणि पाचवा पर्स्पेक्टिव्ह असेल तो म्हणजे फक्त महिलांचीच मानसिकता बदलली पाहिजे का, पुरुषांची आणि एकूण समाजाचीच मानसिकता बदलण्याची गरज नाहीये का? येते लक्षात? एका मागोमाग एक आपण टॉपिकला धरूनच 5 पर्स्पेक्टिव्ह निर्माण केलेत आणि 6व्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये शेवटाकडे येणाऱ्या निबंधाच्या आपण म्हणणार आहोत की हा प्रश्न महिलांच्या सक्षमीकरणाचा, महिलांचं दुय्यम स्थान दूर करण्याचा नसून हा माणसाचा प्रश्न आहे. मी सतत सांगत असतो, महिला सक्षमीकरणामध्ये महिलांचा प्रश्न अशी मांडणी बंद करताना मानवाचे प्रश्न, माणसाच्या समस्या यापर्यंत ते आपण नेलं तरच खऱ्या अर्थाने पितृसत्ताक व्यवस्थेतील दोष दूर होतील. म्हणजे जेव्हा आपण पितृसत्ताक व्यवस्था म्हणतो, पॅट्रियार्की म्हणतो, तेव्हा त्याचा इक्वली फटका पुरुषांना आणि स्त्रियांना बसतो. पुरुषांवरती पण त्याचा फटका बसतो. 2023 ला युपीएससीने एक एसे विचारला होता की गर्ल्स आर वेटेड डाऊन बाय रिस्ट्रिक्शन. ही पितृसत्ताक व्यवस्था काय करते? मुलींवरती, महिलांवरती बंधने लादते. अँड बॉईज विथ दी डिमांड. पुरुषांवरती, मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या लादते. की आता सध्या आपण बघितलं की समजा एका वर्गातील किंवा एका बॅकग्राऊंड मधून आलेली मुलं मुली आहेत, त्यांचं लग्न जुळणार असेल, एकाच वयाचे आहेत, तर मुलाकडून जी मागणी असते की पुण्यामध्ये घर आहे का, फ्लॅट आहे का, तीच मुलीकडून अपेक्षा असते का? सो हे सगळं काय आहे की पितृसत्ताक व्यवस्था दोन्हीला हार्मफुल असते. त्याचं रिअलायझेशन करून द्यायला पाहिजे की हा प्रश्न महिलांचा, पुरुषांचा नाही, माणसांचा, मानवाचा प्रश्न आहे. हे आपण शेवटी लिहून अखेरकार या टॉपिकला मानवतेच्या अँगलनी समजू शकतो. सो हा म्हणतो मी एसेचे पर्स्पेक्टिव्ह जनरेट करणं, एका फ्लो मध्ये एसेला मांडणं. नाहीतर आपण काय करतो, हा आर्थिक दृष्ट्या हे चालू आहे, सामाजिक दृष्ट्या हे चालू आहे, अशा प्रकारे एसेला डिकोड करायला पाहिजे. मेकॅनिकल पद्धतीने करू नका. आता आपण एक एक पर्स्पेक्टिव्ह चर्चा करणार आहोत आणि त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय काय लिहायला पाहिजे होतं याची आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये कंटेंटचा पण आपण विचार करणार आहोत. तर पहिलाच पर्स्पेक्टिव्ह आपला आहे की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आपल्याला दाखवून द्यायचं आहे. सो ते कसं दाखवून द्यायला पाहिजे, तर एक लक्षात घ्या की महिलांचं जेव्हा आपण सेकंडरी स्टेटस म्हणतो, दुय्यम स्थान म्हणतो, ते दुय्यम स्थान काही आजची गोष्ट नाही. कविता महाजन नावाच्या मराठीमध्ये खूप सुंदर लेखिका होता, भिन्न ब्र नावाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती. तर त्या असं म्हणायच्या की महिलांच्या बाबतीमध्ये आपण कधीच नैतिक नव्हतो. हे सेकंडरी स्टेटस आधीपासूनच आहे, हे तुम्ही दाखवून देऊ शकता एसेच्या सुरुवातीला की हे दुय्यम स्थान आधीच परंपरेतून आपल्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून कसं आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला मी ऋग्वेदाचा विचार करतो त्यावेळेला ऋग्वेदामध्ये पुत्र प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रुचा आहेत, हाईम्स आहेत. पशुधन मिळावं, मला पाणी मिळावं याच्यासाठी रुचा आहेत, पण मला मुलगी व्हावी यासाठी एकही रुचा ऋग्वेदामध्ये नाही. किंवा नंतर विकसित झालेला पुंसवन विधी नावाचा विधी तुम्हाला माहित असेल, पुत्र प्राप्तीसाठी हा विधी आहे. आपण किती इनहेरंटली इमॉरल आहोत याचा आहे की मुलींना जन्माला येऊच न देणं, अशा प्रकारची सिस्टीम डेव्हलप केली गेलेली आहे. मग ती आजच्या काळात पण दिसते. नकोशा मुलींची समस्या आहे की ज्यांच्याकडे स्त्री भ्रूण हत्या करताच येत नाही, मग त्या गरीब लोकांना किंवा त्या लोकांना मुली जन्माला येतात, मग ते नावच देतात नकोशी. ही नकोशी मुलगी ही नावं, मिसिंग वुमेन, अमर्त्य सेन यांनी टर्म वापरली होती. हे काय दाखवतंय की तो जो दुय्यम स्थान आहे ते जन्माला आल्यानंतर इम्पोज करत नाहीये सोसायटी. जन्माला येण्याच्या आधीच सांगितलं जातंय की बाबा तुमचा जन्म महत्वाचा नाहीये. किंवा याच्या आणखी दाखले दाखवता येतात, ते म्हणजे चैतन्य महाप्रभू माहित असतील तुम्हाला, बेंगाल मधले भक्ती मुवमेंट मध्ये, बंगाल आसामच्या रिजन मध्ये त्यांचा इन्फ्लुएन्स होता. त्यांच्यावरचा एक ग्रंथ आहे चैतन्य चरितामृत. चैतन्य चरितामृत. आज मी जे कंटेंट प्रोव्हाइड करतोय, डिस्कस करतोय, ते पर्पजफुली मी असं घेतलेलं आहे की जे आपण एसेच्या बॅच मध्ये, एसेच्या लेक्चर्स मध्ये आधीच इलॅबोरेटली डिस्कस केलेलं आहे.
वेगळं असं कंटेंट सांगत नाही. ह्याचं कारण असं बेसिकली आहे की ते कंटेंट कसं प्रकारे या टॉपिक मध्ये वापरता आलं असतं, त्याची युटिलिटी काय, आपण जे करतोय ते योग्य डायरेक्शननी कसं आहे हे दाखवण्याचा त्याचा पर्पज आहे. तर चैतन्य चरितामृत नावाचा चैतन्य महाप्रभूंवरचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 3.5 संतांचा उल्लेख आहे. 3.5. आता हे इंटरेस्टिंग आहे ना, हाफ तिकीट काढतो त्याप्रमाणे हे 3.5 का, एक लहान मुलगा आहे का त्या संतांमध्ये. तर चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य परंपरेमध्ये जे संत आहेत त्यांना दास आणि दासी असं म्हटलं जायचं. तर या 3.5 संतांमध्ये एक जी अर्धी संत आहे ती आहे माधवी दासी. माधवी दासी ही महिला आहे. त्या महिला असल्यामुळे तिचं समाजातील स्थान, त्या भक्ती परंपरेतील स्थान हे दुय्यम आहे आणि म्हणून आम्ही काय करतोय, तिला अर्धा असंच माणूस संबोधतोय. पूर्ण मानवत्वाचीच जाणीव आम्ही करू देत नाहीये. 3.5 संत, 3 माणूस, 3 पुरुष आणि एक अर्धी महिला. कारण महिला ही माणूस नाहीये अशी दुय्यमत्वाची जाणीव निर्माण केलेली आहे. हे आयसोलेटेड एक्झाम्पल्स नाहीयेत. प्रत्येक धर्म परंपरेमध्ये आणि प्रत्येक याच्यामध्ये ही जाणीव निर्माण केलेली आहेच. म्हणजे जर मनुस्मृतीचा रेफरन्स घ्यायचा झाला तर मनुस्मृतीच्या 9व्या अध्यायामध्ये न स्त्री स्वातंत्र्य महर्ती असं सांगितलेलं आहे की महिलांना, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं नाही पाहिजे. 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी काय दाखवतात की जी गोष्ट आपण म्हणतोय सेकंडरी स्टेटसची, ही काही आत्ताची समस्या नाहीये. वर्जिनिया वोल्फ नावाच्या एक स्त्रीवादी विचारवंत आहेत. अत्यंत सुंदर वाक्य त्या वापरतात. वर्जिनिया वोल्फ त्या असं म्हणतात, फॉर मोस्ट हिस्ट्री anonymous was women. संपूर्ण इतिहासामध्ये महिला या अनामिक राहिलेल्या आहेत. अनॉनिमस, अनामिक असणं म्हणजे काय, माझं स्वतःच स्वायत्त इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नसणं, माझ्या असण्याला, माझ्या जगण्याला फार काही अर्थ नसणं म्हणजे अनामिक असणं. हे अनामिक असणं, अनॉनिमस असणं हेच महिलांचं इतिहासामधील दुय्यम स्थान दाखवत आहे. म्हणजे बऱ्याचदा फेमिनिस्ट म्हणतात की हिस्ट्री हीच बेसिकली त्याची स्टोरी आहे. हर स्टोरी कुठे आहे, तिची कथा कुठे आहे, ती बोलावून दाखवायली पाहिजे, ती सांगितली पाहिजे. हे बोलल्यानंतर एसे मध्ये सांगायला पाहिजे की ठीक आहे, प्राचीन काळापासून ही दुय्यमत्वाची जाणीव निर्माण केली जाते, दुय्यमत्व लादलं जातंय, पण सध्याच्या काळातलं हे दुय्यमत्व आणखीनच प्रॉब्लेमॅटिक आहे. ते प्रॉब्लेमॅटिक यासाठी आहे की सध्या आपण संविधानाच्या काळात राहतो, लोकशाही व्यवस्थेत राहतो. संविधानाने, कायद्याने दिलेले अधिकार, शिक्षणाने झालेली जागृती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ते दुय्यमत्व जर टिकून राहत असेल तर ते जास्त प्रॉब्लेमॅटिक ठरतं. सो सेकंडरी स्टेटस ऑफ वुमेन इन कंटेम्पररी टाइम इज अ मोर प्रॉब्लेमॅटिक असा स्टान्स एक्झाम मध्ये घेणं अपेक्षित होतं. सो ते सेकंडरी स्टेटस दाखवल्यानंतर, सेकंडरी स्टेटस आहे हे दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते आजच्या काळामध्ये सुद्धा कसं आहे हे दाखवलं पाहिजे. मग ते सेकंडरी स्टेटस बऱ्याच दाखल्यांमधून दाखवता येतं बघा. मी जसं म्हटलं, नकोशा मुली, काही घरांमध्ये इम्पावर्ड एज्युकेटेड घरामध्ये म्हटलं जातं आम्ही तिला कामाला पाठवतो बरं का, आम्ही तिला काम करू देतो, तिला बाहेर जायचंय तर जाऊ देतो. हे करू देतो, जाऊ देतो, हेच काय आहे बेसिकली सेकंडरी स्टेटस आहे ना. व्यक्ती म्हणून मला निर्णय स्वातंत्र्य असायला पाहिजे. व्यक्ती म्हणून मला माझ्या आयुष्यातले निर्णय स्वतःला घेता आले पाहिजेत. तेच घेऊ दिले जात नसतील तर ही विकास, तर ही सक्षमीकरणाची संकल्पना आहे असं म्हणता येणार नाही. सो हे सुद्धा आजच्या काळातले दाखले आहेत. एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जे ह्या एसे मध्ये लिहिता आलं असतं. बऱ्याच मुलांनी मेसेज करून पण सांगितले की आम्ही ते एसे मध्ये लिहिलं, माझ्या निबंधाच्या बुक मध्ये पण आहे आणि आपण टॉपिक डिकोड करताना पण ते बोलतो. पुणे स्मार्ट सिटी आपण म्हणतो, त्या पुण्यामध्ये इथे गुडलक चौकाच्या इथे संभाजी जो पुतळा आहे, छत्रपती संभाजींचा जो पुतळा आहे, तिथे एक
ऍडव्हर्टाइजमेंट लागली होती, दागिन्यांच्या दुकानाची ऍडव्हर्टाइजमेंट होती. एक सुंदर असे दागिने घातलेली महिला अशी समोर त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे. तिच्या मागे तिचा नवरा आहे, नुकतंच लग्न झालेलं दाखवण्यासाठी तशा प्रकारचा पोशाख आहे. आणि तिथं इंग्रजीमध्ये टायटल किंवा तिथं त्या ऍड मध्ये लिहिलेलं होतं, आय कुडंट चूज माय हजबंड बट आय कॅन चूज माय ज्वेलरी. मी माझा नवरा निवडू शकले नाही, पण मी माझे दागिने निवडू शकतो. दुय्यम स्थान काय आहे याचं हे क्लासिकल एक्झाम्पल पुण्यामधली ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजे काय, स्वातंत्र्य हे एका सीमित बाबीपर्यंत आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार, त्याच्यानंतर स्वातंत्र्याची अपेक्षा करायची नाही. हा ठीक आहे, तुम्हाला कपडे कोणते घालायचे घाला, त्याच्यामध्ये पण अर्थात आम्ही नंतर रिस्ट्रिक्शन घालतोच. सध्या सोशल मीडियाच्या काळामध्ये ट्रोलिंग वाढलंय, ताई ओढणी घे, ताई टिकली लाव, असे सांगणारे आमचे माणसं आहेत की त्याच्यामध्ये सायंटिफिक बेसिस कसा आहे टिकली लावण्यामध्ये, ओढणी घेण्यामध्ये, ते सांगणारी पण माणसं आहेत. तर तितका सायंटिफिक बेसिस आहे तर दादा तू लाव, तू जे कमेंट करतो ना ते तू लाव टिकली त्या प्रकारची. हे जे छोट्या छोट्या कमेंट आहेत, या छोट्या छोटे मॉरल पोलिसिंगचे प्रकार आहेत की माझे मॉरल स्टँडर्ड मी दुसऱ्यांवरती थोपवण्याचा प्रयत्न करतोय. याचं करेज कुठून येतो? समोरची व्यक्ती ही दुय्यम आहे, सेकंडरी स्टेटस असलेली आहे, असं माझ्या डोक्यामध्ये असलेलं कन्सेप्शनच मला तिथपर्यंत घेऊन जाते. ती दुकानातील दागिन्यांची ऍडव्हर्टाइजमेंट काय सांगते बघा. सक्षमीकरण म्हणजे काय, त्यातला पहिला आस्पेक्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो महिलांचं सक्षमीकरण, त्यातला पहिला आस्पेक्ट काय असायला पाहिजे, तर ते म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य. आपल्याला जर सेकंडरी स्टेटस दूर करायचा आहे, महिलांचा विकास खऱ्या अर्थाने करायचा आहे, महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे, तर पहिले आस्पेक्ट झालं पाहिजे ते म्हणजे फ्रीडम टू चूज, निवडीचं स्वातंत्र्य. मग आयुष्यातील छोटे छोटे जे निर्णय आहेत त्यापासून आयुष्यातील मोठ्या मोठ्या निर्णयांपर्यंत, मी कुठले कपडे घालू यापासून मी कुणाशी लग्न करू, यामध्ये ते निवडीचं स्वातंत्र्य दिसलं पाहिजे. पण आम्ही म्हणतो नाही, तू काय कर, तुला पाहिजे ते दागिने घे, पण लग्न मात्र तुझ्या चॉईसनी नाही. हे आहे पुन्हा दुय्यमत्वाची वागणूक. आणि ती महिला समोर येऊन स्वतः ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणते की आय कुडंट चूज माय हजबंड, पण मी खुश आहे, माझे ज्वेलरी घेण्याचं जे स्वातंत्र्य मला मिळालेलं आहे त्या फसव्या सक्षमीकरणाच्या संकल्पनेमध्ये मी खुश आहे. सक्षमीकरणाच्या संकल्पनेमध्ये अथवा विकासाच्या संकल्पनेमध्ये दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे निवडीच्या स्वातंत्र्यानंतरची, ती म्हणजे माझ्या क्षमतांचा विकास होणं अपेक्षित आहे. एनहान्समेंट ऑफ कॅपॅबिलिटीज, माझी कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी एनहान्स व्हायला पाहिजे. पितृसत्ताक व्यवस्था, सेकंडरी स्टेटस निर्माण करणारी व्यवस्था माझ्यामध्ये जे दुय्यमत्व निर्माण करते त्याच्यामुळे डिपेंडन्सी क्रिएट होते. मी कुणावर तरी अवलंबून आहे अशी भावना निर्माण होते आणि त्याच्यामध्ये माझ्या क्षमतांचा विकास हा कुठेतरी मागे राहतो. बघा, मी ज्या वेळेला म्हटलं की सध्या अपेक्षा काय आहे मुलांकडून, की मुलाने स्थिर स्थावर असलेला असायला पाहिजे, त्याने घर घेतलेलं असायला पाहिजे. म्हणजे ना, एक पुन्हा एकदा ऍडव्हर्टाइजमेंटचाच दाखला देतो. काही दिवसांपूर्वीच्या न्यूज पेपरमध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती, रिअल इस्टेट सेक्टरची ऍडव्हर्टाइजमेंट होती. एका नवीन जे इमारतींचा प्रोजेक्ट आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट होती. त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधला मजकूर इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा तो एसे मध्ये लिहायला पाहिजे होता, जो आपण डिस्कस पण केला होता एसेच्या बॅच मध्ये. त्यात असं म्हटलंय, तिला ते घर नक्की आवडेल, ती खूप आनंदी होईल. अरे पण ती स्वतः नाही घेऊ शकत का? की आम्हाला असंच अवलंबित्व निर्माण करायचं आहे की त्याने तिच्या स्वप्नांची, त्याने तिच्या गरजांची पूर्तता करायला पाहिजे. सो ही काय करते, एनहान्समेंट ऑफ कॅपेबिलिटी नाकारते. जी शासनाची लाडकी बहीण योजना आहे किंवा त्या समक्ष दुसऱ्या भारतातील योजना आहेत, त्या योजना प्रॉब्लेमॅटिक का आहेत? कारण त्या महिलांच्या क्षमतांचा विकासाऐवजी पुन्हा एकदा एक प्रकारचं अवलंबित्व निर्माण करतात. सो आजच्या काळामध्ये स्वातंत्र्याची मर्यादित संकल्पना,
क्षमतांचा खऱ्या अर्थाने विकास न होणं हे खऱ्या अर्थाने दुय्यम स्थान निर्माण करणारे घटक आहेत. तिसरा फॅक्टर जो आहे सक्षमीकरणामध्ये किंवा आपण म्हणू महिलांच्या विकासामध्ये तो असायला पाहिजे ते म्हणजे माझं स्वतःचं स्वायत्त अस्तित्व असायला पाहिजे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आपल्या टॉपिकच्या कंटेक्स्टमध्ये जो त्यांनी विचारलाय ना सेकंडरी स्टेटसच्या कंटेक्स्टमध्ये. तर माणूस म्हणून मी कसं असायला पाहिजे, माझं स्वतःचं स्वायत्त आणि स्वतंत्र अस्तित्व असायला पाहिजे, ऑटोनॉमस एक्झिस्टन्स. तुम्ही पुरुष असा स्त्री असा माणूस म्हणून आपल्या स्वतःला स्वायत्तपणे स्वतंत्र अस्तित्व असणं हा आपला अधिकार आहे. नैतिक दृष्ट्या तत्वज्ञानात्मक दृष्ट्या ही अत्यंत जगण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. माझं स्वायत्त अस्तित्व असणं म्हणजे काय, माझी ओळख दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून असलेली नको. पण किती सहजपणे आपण महिलांना हा प्रश्न विचारतो, तुमचे ते काय करतात, तुमचे मिस्टर काय करतात. तो प्रश्न तितका महत्वाचा ठरतो का ज्या वेळेला पुरुषांना तो विचारला जातो. म्हणजे एक इंटरेस्टिंग प्रकार मी लेक्चरमध्ये सांगितला होता. एका मुलाचा मेसेज पण आला होता, मी ती DRDO ची स्टोरी लिहिली म्हणून, ते खूप छान वाटलं. काय होती बघा ती DRDO ची स्टोरी. तर आमचा एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये एक डिस्कशन सुरू होतं. तर त्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती, ती असं म्हटली, अरे ती मुलगी दिसतेय का, ती कसली नशीबवान आहे. म्हटलं काय झालं, काय असं नशीब तिने काढलं. ती म्हटली तिचा नवरा ना DRDO मध्ये आहे. हा इंटरेस्टिंग प्रकार आहे. ती नशीबवान, ती महत्वाची का बरं, कारण तो कुठल्या तरी महत्वाच्या पदावरती आहे. माझं अस्तित्व असं दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवरती अवलंबून असणं हीच दुय्यमत्वाची भावना निर्माण करण्याची सुरुवात आहे. म्हटलं बरोबर आहे की हा DRDO मध्ये तिचा नवरा आहे, मग काय करत असेल, एखादा मिसाईल लॉन्च करताना तिला त्याच्यावर बसून पाठवत असते. तिचं स्वतःचं अस्तित्व कसं महत्वाचं आहे याचा विचार न करता तो काय करतो याच्यावरती ज्या वेळेला माझं मूल्यमापन केलं जातं, माझ्या जगण्याचा स्तर ठरवला जातो, स्टँडर्ड ठरवला जातो, त्यावेळेला ती दुय्यमत्वाची अत्यंत महत्वाची जाणीव निर्माण केली जाते. सध्याच्या काळामध्ये हे आणखी प्रकार वाढलेला दिसतो. सो आधीपासूनच कशी दुय्यमत्वाची भावना आहे आणि ती आणखी कशी कॅरी फॉरवर्ड करत चाललेलो आहोत आपण, हे पहिल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये लिहिणं गरजेचं आहे. दुसऱ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण म्हटल्याप्रमाणे महिलांची मानसिकता बदलणं का गरजेचं आहे याच्यावरती लिहायला पाहिजे. आता महिलांची मानसिकता बदलणं का गरजेचं आहे, कारण लक्षात घ्या समाज तुमच्याकडे कसं बघतो याच्या आधी तुम्ही तुमच्याकडे का असं बघता हे जास्त महत्वाचं आहे. ते पहिला टप्पा आहे एम्पॉवरमेंटकडे. आमच्या महिला सहजपणे बोलून टाकतात, एखाद्या पुरुषाला एखादी अकार्यक्षमता कुठे दिसून आली तर हातात बांगड्या भरल्यात का. मी प्रत्येक वेळेला लेक्चर मध्ये सांगत असतो की पुरुषच पितृसत्ताक पॅट्रियार्कल असतील असं नाही, महिला सुद्धा इक्वली पॅट्रियार्कल माइंडसेटनी वागू शकतात. बांगड्या भरल्यात का असं जेव्हा आमच्या महिला विचारतात तेव्हा तो पॅट्रियार्कल माइंडसेटच असतो आणि महिलांनाच दुय्यमत्वाचं स्थान देणारी ती मानसिकता असते, याचा आपण विसर पडतो. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मी म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोष्टी सक्षमीकरणाकडे नेणार आहेत त्याचा विसर कधी पडतो, ज्या वेळेला आपण आपलं दुय्यम स्थान ऍक्सेप्ट करतो. मानसिकता बदलणं का गरजेचं आहे, कारण दुय्यमत्व निर्माण करणाऱ्या, अवलंबित्व निर्माण करणाऱ्या गोष्टी मला कुठेतरी सुरक्षितता प्रदान करतायत असं मला कुठे ना कुठेतरी वाटायला लागतं आणि मग मी फसव्या सक्षमीकरणाच्या संकल्पनेमध्ये अडकून पडतो. म्हणजे ना एक इंटरेस्टिंग असा व्हिडिओ क्लिप आपण लेक्चर मध्ये पण मुलांना दाखवली होती. एक 4 इयर्स लॅटर नावाची सिरीज आहे. त्या 4 इयर्स लॅटर मधला एक छोटासा सीन आपण लेक्चर मध्ये दाखवला होता, डिस्कस केला होता. तो असा आहे की एक कपल आहे की जे एका बागेमध्ये गेलेला आहे. त्या बागेमध्ये गेल्यानंतर चांगल्या मूड मध्ये आहेत दोघं आणि तो माणूस मुलगा प्रश्न विचारतो, इफ यू हॅव टू बी एनी ॲनिमल, तुला जर कोणता प्राणी बनायचा असेल तर कोणत्या बरं प्राणी असते तू. ती म्हणते मी असं काही विचार केलेला नाही की कोणता प्राणी वगैरे असते. तो तिकडच्या एका पिंजऱ्याकडे बोट करतो आणि म्हणतो मला माहितीये की तू कोणता प्राणी असते.
तू असतीस लायनेस, सिंहीण असतीस. ती म्हणते का बरं सिंहीण? तो म्हणते की तुझ्यासारखीच ती करेजियस, स्केरी आहे. पण ती म्हणते की ती ठीक आहे करेजियस, स्केरी असेल, पण ती थोडीशी डिप्रेस नाही वाटत आहे का? तिला कुठेच जाता येत नाही. शी हॅज नो वेअर टू गो. ती जी सिंहीण त्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे ती डिप्रेस आहे, कारण तिला त्या पिंजऱ्यामध्येच अडकवून ठेवलं गेलेलं आहे. त्यावेळेला तो म्हणतो बट शी इज वेल टेकन केअर ऑफ. अरे पण तिची तर चांगली काळजी घेतली जाते. आणि ती मुलगी ना तिथून निघून जाते. मी लेक्चरमध्ये प्रश्न विचारला होता बऱ्याच लोकांना की अरे ही का बरं निघून जाते, काय तिच्या नक्की मूड स्विंगचं कारण आहे, का बरं ती पटकन निघून गेली? त्यातलं ते वाक्य खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, शी इज वेल टेकन केअर ऑफ. तुम्ही पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असाल आणि तुमची काळजी घेतली जाते एखाद्या प्राण्याप्रमाणे, तर तुम्ही त्या पिंजऱ्यात खुश राहिलं पाहिजे. तो पेट्रियार्कीचा, पितृसत्ताक व्यवस्थेचा जो एक प्रकारचं कुंपण आहे ते तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे. ही जी मानसिकता आहे ती प्रॉब्लेमॅटिक आहे. दुसऱ्या कोणीतरी माझी काळजी घ्यावी, पुन्हा एकदा मी स्वतःची काळजी घेण्यास सक्षम नाहीये का? एक हिंदी मधलं गाणं आहे, त्याच्यातलं एक ओळ आहे, तुझे डायमंड जैसे रखना. अरे ती काय वस्तू आहे त्याच्या डायमंड सारखं ठेवण्यासाठी? तर थोडक्यात माझं दुय्यमत्व मला नाकारायचं असेल, माझ्यावरचं अवलंबित्व मला बाजूला, दुसऱ्यांवरचं अवलंबित्व मला बाजूला करायचं असेल, तर त्याची सुरुवात माझ्या मानसिकता बदलापासून व्हायला पाहिजे की मी स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे. मी स्वतःसाठी काहीतरी गोष्टी निर्माण करू शकते, स्वतःसाठी स्टँड घेऊ शकते, अशी सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे ना ते हुंडाबळीचं प्रकरण खूप गाजलं होतं, वैष्णवी हगवणेचं. बऱ्याच लोकांनी त्या प्रकरणाला खूप मोठ्या प्रमाणात कव्हरेज दिला होता. तिचे घरचे नंतर त्याच्यावरती खूप उद्विग्नतेने बोलत होते. मला सिंपल काही प्रश्न त्याच्यावरती विचारायचे आहेत. हुंडा देत असताना वैष्णवींनी का आवाज उठवला नाही? घरामध्ये सुरुवातीला ज्या मागण्या होत होत्या त्या मागण्या तिने का नकार दिला नाही? सुरुवातीच्या टप्प्यामधले तिच्या रील्स बघितल्या, तिचे ते व्हिडिओ बघितले, माझे सौभाग्याचे लेणं दाखवणं, तिचं ते सासरकडचं घर दाखवणं, तो पॅट्रियार्कल माइंडसेट मधून आलेला सुरक्षित आश्रयस्थान तिला ते योग्यच वाटत होतं. जोपर्यंत तो डिमांड, ती हॅरेसमेंट एकदम टोकापर्यंत जात नाहीये तोपर्यंत आपण त्या अन्यायात समाविष्ट आहोत याची जाणीव का नाहीये? कारण आमची मानसिकताच त्या प्रकारची विकसित झालेली नाही. ही वैष्णवी हगवण्याचे प्रकरण नाकारायचे असतील, जे लोक विक्टिम्सकडेच, पीडितेकडेच एक गुन्हेगार म्हणून बघतात, ती वृत्ती मला बाजूला करायची असेल, तर आपल्याला महिलांच्या मानसिकतेवरती भर द्यावा लागणार आहे. अन्यथा आपण काय करत राहू? आपण अन्यायाला एक प्रकारची मूक संमती देत राहू की मी काय करतोय की अन्याय होतोय त्याच्यावरती सायलेन्सचाच पर्याय निवडतोय. आता मानसिकता महिलांची बदलायची आहे, पक्का आहे. ते बदलणं का गरजेचं आहे लक्षात आलंय? लक्षात घ्या, आत्ताच्या टप्प्यात आपण मानसिकतेवर बोलू शकतो याचे कारण मी आधीच सांगितलंय. संविधान आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, संविधानाने आपल्याला हक्क दिलेले आहेत. आता आपण अशा व्यवस्थेमध्ये नाहीये की जिथे आपण कुणातरी दुय्यमत्व स्वीकारलं पाहिजे, म्हणून मानसिकता बदलावरती जास्त बोलावं लागणार आहे. महिलांचं सक्षमीकरण याच्यावरती न बोलता महिलांनी सक्षमीकरण स्वतःच करणं अपेक्षित आहे याच्यावरती जास्त बोलावं लागणार आहे. कशा प्रकारे मानसिकता बदलली पाहिजे? तर पहिला टप्पा त्याचा आहे, तो आहे महिलांनी आपलं स्वतःचं अस्तित्व, महिलांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचं महत्व हे पहिल्यांदा जाणलं पाहिजे. म्हणजे रिसेंटली ना तो मूवी येऊन गेला लापता लेडीज. त्या लापता लेडीज मधली ती सासू म्हणते की हमें खाने को क्या पसंद है यही हम भूल गए. म्हणजे त्याला काय आवडतं जेवायला याचा विचार करण्यामध्ये मी इतकं गुरफटलेली आहे की माझ्या आवडीच मी विसरून गेलेली आहे. पहिला टप्पा तुमच्या, जर तुम्हाला मानसिकता बदलायची आहे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे, तो आहे स्वच्या अस्तित्वाचं महत्व अधोरेखित करणं, ओळखणं.
एक ना पुस्तक मराठीमध्ये आलं होतं, सुचिता खल्लाळ अशा त्या रायटर होत्या. त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलेलं होतं. आपल्या एसेचं जे टेलिग्राम चॅनल आहे एसेच्या कंटेंटचं, त्याच्यात पण मी हे शेअर केलं होतं. सुचिता खल्लाळ यांचं डिळी नावाचं पुस्तक आहे. डिळी हा शब्द तुम्ही ग्रामीण भागातला कदाचित ऐकला असेल. डिळी हे काय आहे बरं? तर तो असा खांब आहे, अशी मेडी आहे की जी पूर्ण स्ट्रक्चरला सांभाळून घेते. जर तो खांब बाजूला झाला, ती मिडी जर फिसकटली तर पूर्ण स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ शकतं. सुचिता खल्लाळ म्हणतात, ग्रामीण भागातील महिला ही आमच्या ग्रामीण भागातील गिळी आहेत. म्हणजे काय? तो ग्रामीण भाग या महिलांवरती पूर्ण आधारलेला आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की भारतातील महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, पण मी एक आणखी पर्स्पेक्टिव्ह म्हणतो की त्या सक्षमच आहेत. त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे की तुम्ही सक्षम आहात. आमच्या गावातल्या अशा अनेक महिलांना मी ओळखतो की घरात कोणी नाहीये, दारुडा नवरा आहे, नवरा लवकर मेलेला आहे, पूर्ण घर सांभाळलंय, शेती सांभाळली आहे, मुलाबाळांचं शिक्षण केलेलं आहे. ह्या महिला सक्षम नाहीयेत का? त्या ह्या डिळी आहेत. त्यांना याची जाणीव करून द्यावी लागणार आहे आपल्याला की तुम्ही महत्वाच्या आहात, तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे. सो मानसिकता बदलामधला हा पहिला टप्पा महत्वाचा आहे. दुसरं काय करावं लागणार आहे आपल्याला? तर बघा, अवलंबित्वाची जाणीव बाजूला ठरून खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. प्रत्येक वेळेला कुणीतरी माझ्या मागं असायला पाहिजे, माझ्या सोबत असायला पाहिजे, याच्या पलीकडे आता सक्षमीकरणाची संकल्पना गेली पाहिजे. म्हणजे ना, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. युनायटेड नेशन वुमेन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, UN वुमेन, संयुक्त राष्ट्र महिला संघटना. त्यांनी ना एक मुवमेंट लॉन्च केली जी अत्यंत महत्वाची आहे, ही फॉर शी, तिच्यासाठी तो. किती सुंदर आहे. स्त्रीवादी पुरुषांची संख्या वाढली पाहिजे, महिलांच्या हक्कांची जाणीव असलेले, महिला माणूस आहेत अशी जाणीव असलेले पुरुषांची संख्या वाढली पाहिजे, असं वाटणारी अशी अशी चळवळ निर्माण करणारी ही मुवमेंट आहे की ज्याच्यातून ती जागृती निर्माण व्हायला पाहिजे. अत्यंत सुंदर आहे ही फॉर शी, बरोबर आहे. पण आता अशा टप्प्यापर्यंत आपण यायला पाहिजे ना की ही फॉर शीच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने कधी कधी हे पण व्हायला पाहिजे ना, शी फॉर ही. त्याचे काही स्वप्न असतील, त्याचे काही आयुष्यातले गोल्स असतील, मी तुझ्या पाठीशी उभी आहे, मी तुझे ते स्वप्न पूर्ण करायला मदत करेल, असं म्हणणारी ती किती आहेत? तुम्ही दुय्यम जोपर्यंत अशा पोझिशन घेणार नाही आहात तोपर्यंत तुमचं दुय्यमत्व दूर होणार नाही. याच्यासाठी ना एक सुमरान नावाचा सुंदर चित्रपट आहे, त्यातली एक कथा आपण सतत एसेच्या लेक्चरमध्ये सांगत असतो. त्याच्यामध्ये एक अत्यंत गरीब पार्श्वभूमीतून आलेली मुलगी आहे आणि एक सधन पार्श्वभूमीतून आलेला मुलगा आहे. मुक्ता बर्वे लीड ऍक्टर मध्ये आहे. अशी मुलगी की जिच्या घरात शिक्षणाची पार्श्वभूमी नाही पण ती शिकते, उपजिल्हाधिकारी होते. मुलाचं घर सधन आहे पण हळूहळू ते सधन जे आहे, प्रॉस्पेरिटी आहे, ती डिक्लाइन झालेली आहे. तो मेडिकलला गेलेला होता, MBBS करत होता, पण त्याला संगीतामध्ये इंटरेस्ट होता, म्युझिक मध्ये इंटरेस्ट होता, त्याला त्याचा छंद जोपासायचा होता. शेवटच्या सीन मध्ये ती मुक्ता, उपजिल्हाधिकारी झालेली मुक्ता, त्याला म्हणते, तू माझ्यासोबत चल, आयुष्यभर तुझे छंद जोपासेन. अशा किती सुमरान मधल्या ते सीन सारख्या मुली आहेत की ज्या पुढे येऊन म्हणतील की आपल्या दोघांचा संसार आहे ना, आपण करू की उभा, आपल्या दोघांचं आयुष्य आहे ना, घडवू आपण. जिथे तू कमी पडशील तिथे मी पुढे राहील, जिथे मी कमी पडेल तिथे तू पुढे राहील. आणि ही फॉर शी फॉर हीच्या पलीकडे ही आणि शी पण असू शकतं ना. कशाला त्याच्यासाठी तो, ती आणि तो असं पण असू शकतं. सो मानसिकता बदलणं म्हणजे काय? मला कुणीतरी आधार म्हणून असायला पाहिजे. असं एक वाक्य वाचलं होतं की सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी. प्रत्येक घरामध्ये सावित्री आहे. आता ज्योतिबा फक्त घरात आहे की नाही हा प्रश्न आहे. ठीक आहे ना, पुढे आलो ना आपण, त्या सावित्रीबाईंच्या पुढे आलेलो आहे. आता बरेच दिवस झालेले आहेत, बरेच वर्ष झालेले आहेत. आता व्यवस्था वेगळी आहे.
एखादा ज्योतिबा घडवू दे की सावित्री, आता उलट होण्यासाठी स्कोप आहे ना, होऊ द्या. त्या अर्थाने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, पुन्हा एकदा जे पहिल्यांदा मी सांगितलं होतं डिळी नावाचं, तसंच की स्वतः आपण किती महत्वाचं आहोत हे सतत बिंबवावं लागणार आहे. माया एंजेलो नावाच्या एक कवयित्री आहेत, अत्यंत सुंदर कवयित्री आहेत. मी सांगत होतो की महिलांचा निबंध आला की माया एंजेलोंची एक कवितेचं नाव तरी ऍटलिस्ट आलं पाहिजे, दॅट इज फिनॉमिनल वुमन. की त्या म्हणतात की आम्ही ऑर्डिनरी नाही आहोत, आम्ही सामान्य नाही आहोत, वी आर फिनॉमिनल. एनसीआरटी मधली पण एक कविता आहे, सुंदर कविता, हे एसे मध्ये लिहायला पाहिजे होती. त्यामुळे एसेचा कंटेंट ना असा मोनोटोनस नाही पाहिजे. आर्थिक पार्श्वभूमीवर की असं असं होत आहे, हा डेटा, याच्या पलीकडे जाऊन एसेचा कंटेंट खूप सुंदरपणे मांडता येतो. एनसीआरटी 7वीच्या एनसीआरटी मध्ये कविता आहे, मेरी अनदेखी अब नहीं मुमकिन. तुम्ही मला जे नाकारताय ना, मला जे बघत नाहीये ना, ते आता शक्य नाहीये. मेरी अनदेखी अब नहीं मुमकिन, मैं हर कहीं मौजूद, मैं हर कहीं मौजूद, मेरी अनदेखी अब नहीं मुमकिन. मी सगळीकडेच आहे, तुम्ही मला नाकारू शकत नाही. औरत को चाहिए अपना अधिकार. आम्ही जे मागतोय ना, ते चॅरिटी नाहीये, आमच्यावरचा उपकार नाहीये, तो आमचा अधिकार आहे. ही मानसिकता रुजवण्याची गरज आहे. मैं हर कहीं मौजूद, मेरी अनदेखी अब नहीं मुमकिन. एक मेक्सिकन प्रोवर्ब आहे. हे मी सगळं काय सांगतोय, कशा प्रकारे महिलांची मानसिकता बदलायला पाहिजे त्याच्या अंडर सांगतोय. एक मेक्सिकन प्रोवर्ब आहे, मेक्सिकन याच्यामधलं जे म्हणी आहे त्यातली एक म्हण आहे, दे ट्राय टू बरी मी. त्यांनी मला गाडण्याचा प्रयत्न केला, माझं अस्तित्व नाहीसं करण्याचा प्रयत्न केला, माझं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दे ट्राय टू बरी मी बट डिडंट नो दॅट आय एम अ सीड. त्यांनी मला गाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहित नव्हतं की मी कोण आहे. मी बीज आहे, मी बीजांकुर आहे, जे पुन्हा उभं राहणार आहे. तुम्ही मला सेकंडरी स्टेटस देत असाल, ते माझ्यावरती इम्पोज करत असाल, माझ्या अस्तित्वाला गाडण्याचा प्रयत्न करत असाल, पण तुम्हाला माहिती नाहीये मी असं बी आहे की जे पुन्हा उभारी घेणार आहे. ही मानसिकता रुजवण्याची गरज आहे. आम्ही आमच्यावरती अबला नावाचा शिक्का बऱ्याच वर्ष सहन केलेला आहे. आता आम्ही तो शिक्का सहन करणार नाहीये. इफ यू आर ट्राइंग टू बरी मी, यू डोंट नो आय एम अ सीड. मी एक बीजांकुर आहे, पुन्हा चांगल्या वृक्षाच्या ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, पुढे येणार आहे. त्यानंतरचा आपला चौथा पर्स्पेक्टिव्ह होता तो म्हणजे की मानसिकता बदलूनच काम होणार आहे का, तर याच्यावरती थोडंसं बोलायला पाहिजे. बघा, मानसिकता बदल आणि समाजामधील परिस्थितीमध्ये बदल ह्या पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा समाजामधील परिस्थिती बदलेल त्यावेळेला जी पूरक परिस्थिती निर्माण होईल ती मानसिकता बदलायला पण कामाला येणार आहे. सो त्या परिस्थिती बदलावरती सुद्धा बोलावं लागणार आहे की महिलांचा आर्थिक सहभाग वाढवावा लागणार आहे. त्यांच्या आपण म्हणू समाजामधील सुरक्षित अशा वावराला प्रोत्साहित करावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर म्हणावं लागणार आहे की फक्त महिलांची मानसिकता बदलून चालणार नाही, त्याच्यासोबत पुरुषांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तो तिहार जेलमध्ये बंदिस्त असलेला निर्भया केस मधला आरोपी जेलमध्ये असताना म्हणतो कि उसने उस टाइम घर से बाहर नहीं आना था, उसका मतलब वो अच्छी घर की लड़की नहीं थी. तिचा निर्गुण बलात्कार करणाऱ्या त्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की तिचीच चूक होती. याच्यात लक्षात येतं मानसिकतेची जी आपण म्हणू घाण मानसिकता आहे ती किती घट्ट रुजलेली आहे. ती फक्त महिलांची बदलून चालणार नाही, पुरुषांची, समाजाची पूर्णच मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. म्हणजे ना, एक आणखी रेफरन्स देता आला असतो तुम्हाला, सगळ्यांनी पाहिला असेल चक दे इंडिया. चक दे इंडिया नावाचा 2007 ला आलेला मूवी आहे. त्याच्यामध्ये महिला हॉकी संघाच्या अराउंड स्टोरी आहे. शाहरुख खान लीड मध्ये आहे. त्यात भारतीय महिला संघाची, त्या हॉकी संघाची एक कॅप्टन आहे, जिचं भारतातील एका फेमस क्रिकेटरशी
त्या मूवी मधल्या लग्न जुळलेलं आहे आणि त्याचा खूप मोठा ऑरा आहे त्या क्रिकेटरचा, तो फेमस आहे. त्यातल्या त्यात भारतीय महिला हॉकी संघ तितका काही फेमस नाही, त्यांच्याकडून फार काही अपेक्षा नाहीये. वर्ल्ड कपला त्यांना पाठवण्याची पण अपेक्षा किंवा इच्छा बोर्डला नव्हती, रिलक्टंटली पाठवलेलं आहे. एका वेळेला ते भेटतात आणि ती सतत मॅच मॅच करत असते, त्या मॅचच्या ह्याच्यामध्ये असते की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे, आम्हाला तो जिंकायचा आहे, आम्ही चांगला परफॉर्म करायचा आहे. तो त्यावेळेला जे डायलॉग बोलतो ते सेकंडरी स्टेटसला डिनोट करणार आहे. तो म्हणतो मॅच जीतोगी तो मेरी बीबी बनोगी, मैच हारोगी तो भी मेरी बीबी बनोगी, ऐसा नहीं कि सारा हिंदुस्तान तुम्हारा नाम ले ले. एक्झॅक्टली डायलॉग असा होता, हार कर आओगी तो मेरी बीबी बनोगी. तू हरलीस तरी माझी काय असणार आहेस, बायकोच असणार आहेस. जीत के आओगी तो भी मेरी बीबी ही बनोगी. ऐसा तो नहीं कि गेम के बाद पूरा हिंदुस्तान तुम्हारा नाम जप रहा होगा. तू काहीही केलंस तरी तुझं स्टेटस हे माझ्या खालीच असणार आहे, सेकंडरी स्टेटसच असणार आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यावेळेला ती त्याला वाक्य देते, त्याला उत्तर देते, ती म्हणते और कुछ हो ना हो ये आखरी बात तो जरूर हो सकती है. माझं नाव मी करणार आहे, माझं स्वतःचं अस्तित्व मी निर्माण करणार आहे. ही महिलांमध्येच अशी जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. तसंच तिच्या अस्तित्वाला अर्थ आहे अशी जाणीव आम्हाला पुरुषांमध्ये पण निर्माण करणं गरजेचं आहे. अल्टिमेटली हा प्रश्न पुन्हा एकदा मी म्हणतोय, पुरुषांचा महिलांचा नाही, ही आपली मानवी समस्या आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या निबंधाचा सार म्हणून या निबंधाचा एक शेवट सुंदरपणे मांडता आला असता. ही एक अत्यंत सुंदर कविता आहे जी मी निबंधाच्या पुस्तकामध्ये आहे, युपीएससीच्या एसे मध्ये पण मी परत परत मांडलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या निबंधामध्ये पण ही लिहिलेली आहे. इंग्रजीमध्ये पण काही लोकांनी सुंदरपणे ते ट्रान्सलेट केलेली आहे. अनुजा जोशींची ही कविता आहे. उन्हाचे घुमट खांद्यावर नावाचा कविता संग्रह आहे. उन्हाचे घुमट खांद्यावर या कविता संग्रहात अनुजा जोशींची कविता आहे. ही कविता खऱ्या अर्थाने महिलांची मानसिकता कशी बदलली पाहिजे, समाजाची मानसिकता कशी बदलली पाहिजे आणि महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ काय हे खूप सुंदरपणे मांडते. काय कविता आहे का, शेवट आपल्याला निबंधाचा या कवितेने करता आला असता. बाई म्हणून मिळणारे ग्रेस मार्क्स नकोत मला, बाई म्हणून मिळणारे ग्रेस मार्क्स नकोत मला. मी फक्त महिला आहे, मुलगी आहे म्हणून मला तुम्ही काहीतरी ग्रेस मार्क देताय, माझ्यावरती काहीतरी फेवर करताय, तो फेवर मला नको. बाई म्हणून मिळणारे ग्रेस मार्क्स नकोत मला आणि बायको म्हणून होणारं मायनस मार्किंगही नको. मी बायको आहे म्हणून मला मागं खेचलं जाते. मॅरेज पेनल्टी नावाची टर्म आहे. विवाहाचा महिलांच्या करिअरवरती होणारा परिणाम, विवाहाचा महिलांच्या एकूणच व्यक्तिमत्व विकासावर होणारा परिणाम, बायको म्हणून होणारा मायनस मार्किंग नको. मला जोडून राहायचं नाही कुठेच एखाद्या मूळ पेपरच्या सप्लिमेंट सारखं. काय सुंदर आहे. माझं अस्तित्व एका सप्लिमेंट सारखं नसायला पाहिजे. मला जोडून राहायचं नाही कुठेच एखाद्या मूळ पेपरच्या सप्लिमेंट सारखं. हे सप्लिमेंट शब्द त्या सेकंडरी स्टेटसला एक्झॅक्टली मॅच होतो. मला द्यायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याच शब्दात, विचारपूर्वक. मी माझी गोष्ट, माझी कहाणी स्वतः लिहिणार आहे. तितकं सक्षम मी बनणार आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. काय सुंदर निबंध होता. तितक्या सुंदरपणे त्याला मांडता आला असतं. या निबंधामध्ये आणखी काय लिहिता आलं असतं असं तुम्हाला वाटतं, त्याचे मुद्दे तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. हे पूर्ण डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कळवा. आपण पुढच्या निबंधाला भेटूया. असेच एमपीएससी मेन्सचे सगळे पेपर आपण थोडे डिटेलमध्ये डिस्कस करूया. धन्यवाद.